भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकचं मोठं नुकसान। स्क्वॉड्रन लीडर उस्मान युसूफ, 4 एअरमॅनसह 50 जणांचा मृत्यू। पीएफची अनेक लढाऊ विमानंही नष्ट झाल्याची माहिती। पाकिस्ताननं पीओके खाली करावं। भारत पाकमधील सिंधू पाणी करार स्थगितच राहणार, भारतीय परराष्ट्र खात्याकडून स्पष्ट। पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला। आम्ही दहशतवाद्यांसोबतचे सर्व संबंध तोडले। पाकच्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ख्वाजा आसिफचं वक्तव्य। जम्मू काश्मीरबाबतचे प्रश्न द्विपक्षीय पद्धतीनेच सोडवले जाणार। आम्हाला कुणाचीही मध्यस्थी मान्य नाही। भारत आणि अमेरिकेतील चर्चेत व्यापाराचा मुद्दा नव्हता। ट्रम्प यांच्या दाव्यावर परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्टीकरण। अमेरिकेनं यशस्वी मध्यस्थी करत भारत पाकमधला वाद मिटवला। वाद नको, आपण व्यापार करू, दोन्ही प्रमुखांना म्हणालो। ट्रम्प यांच्याकडून पुनरुच्चार। पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन। भारतीय लष्करानं पाकची चौकी सोडवली। भारत पाक एलओसीवरील व्हिडिओ समोर। जम्मू काश्मीरच्या शोपियामध्ये भारतीय लष्कराचं ऑपरेशन केलर। लष्कर ए तैयबाचे 3 दहशतवादी ठार, 2 दहशतवाद्यांची ओळख पटली। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई पोलीस अलर्टवर। ड्रोन, पॅराग्लायडर, पॅरामोटर्स, हॉट एअर बलूनवर 3 जूनपर्यंत बंदी। आदेशाचं पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार। अमृतसरमधील शाळा 8 दिवसांनंतर पुन्हा सुरू। नेहमीपेक्षा कमी वेळेसाठी विद्यार्थ्यांचे वर्ग भरणार। तर राजस्थानच्या जैसलमेर शहरातील परिस्थिती पूर्वपदावर। दुकानं आणि शाळा आजपासून सुरू। दिल्लीत थोड्याच वेळात सीसीएसची बैठक। ऑपरेशन सिंदूरबाबत बैठकीत चर्चा होणार। बैठकीत सुरक्षेसंदर्भातही आढावा घेतला जाणार। राज ठाकरे राणे यांनी पक्ष सोडल्यानंतर शिवसेनेवर दावा केला नाही, त्यांनी स्वतःचा पक्ष काढला। संजय राऊतांकडून नारायण राणे आणि राज ठाकरे यांचं कौतुक। पक्षातील गळती रोखण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीकडून एकत्र येण्याचं वक्तव्य। अद्याप एकत्र होण्याचा प्रस्ताव नाही। अजित पवारांचं साप्ताहिक बैठकीत सूतोवाच, सूत्रांची माहिती। ठाण्यात उपमुख्यमंत्री शिंदेंच्या घराबाहेर प्रहार संघटनेचं आंदोलन। शेतकरी आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटना आक्रमक। ऑपरेशन सिंदूरच्या यशाच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे देशभरात तिरंगा रॅलीचं आयोजन। अरुणाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्री पेमा खांडू तर उत्तर प्रदेशमधील रॅलीत योगी आदित्यनाथ सहभागी। वसई विरारमध्ये बवियाचे माजी नगरसेवक सीताराम गुप्तांशी संबंधित 13 ठिकाणी ईडीची छापेमारी। सीताराम गुप्तांवर ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल। अकोल्यातील 4 ते 5 सराफा दुकानांवर आयकर विभागाची धाड। नागपूर आणि संभाजीनगरच्या अधिकाऱ्यांकडून धाडसत्र। भूषण गवई 52वे सरन्यायाधीश। राष्ट्रपती मुर्मूंच्या उपस्थितीत भूषण गवईंचा शपथविधी सोहळा। सोलापूरच्या माळशिरसमध्ये गारपीट। रायगड जिल्ह्यात अवकाळीमुळे भातपीक पाण्यात गेल्यानं आर्थिक नुकसान। तर धाराशिवच्या उमरग्यात वीज पडून घोड्याचा मृत्यू।